नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीवर स्वागत. बायोस्कोप मराठी हा आपला मराठी माध्यमातला, वृत्तमाध्यमातला एक प्रयोग आहे, ज्यातून आपण बातम्या, मतमतांतर आणि त्याचप्रमाणे माहिती रंजन, इन्फोटेनमेंटचा जो मराठी शब्द आहे तसं माहिती रंजन करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच बायोस्कोप साठीची आपली टॅगलाईन आहे न्यूज, व्ह्यूज अँड अम्यूज. आणि याच्याच प्रयत्नांमधला आणखी एक टप्पा म्हणजे आम्ही सुरू करत असलेला नवा कार्यक्रम गोष्ट अमेरिकन निवडणुकीची. अमेरिकेची निवडणूक कधीही अमेरिकेची नसते, ती साऱ्या जगासाठी महत्वाची असते. कारण तिथे येणारी व्यक्ती, महासत्तेच्या केंद्रस्थानी येणारी व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम करत असते. मग मध्य पूर्वेतलं एखादं युद्ध असो, तेलाचे भाव असो, चीन बरोबरचा संघर्ष असो, अफगाणिस्तानमधून लष्कर बाहेर काढणं असो, भारताला पाठिंबा देणं न देणं असो, युरोप मधला काही रशियाच्या विरोधातला हस्तक्षेप असो, आपल्या जीवनापर्यंत अमेरिकेचे निर्णय येऊन पोहोचत असतात. आणि म्हणूनच फेडरल रिझर्व्हचे किंवा तिकडच्या पॉलिसी थिंक टँकचे किंवा तिकडचे ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यांचे निर्णय जेव्हा तिथे अमेरिकेला सर्दी होते तेव्हा आपला भारतीय शेअर बाजार सुद्धा शिंकायला लागतो, खोकायला लागतो. एवढं महत्व आहे अमेरिकेचं. आणि म्हणूनच आता जेव्हा निवडणुकीला सामोरी जाते अमेरिका, कमला हॅरिस आणि ट्रम्प यांच्यामध्ये सामना रंगणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि डिबेट्सना धार चढत चाललेली आहे. त्यावेळी या अमेरिकेच्या निवडणुकीमागची सगळी गणितं उलगडणारी ही अमेरिकेची निवडणुकीची गोष्ट. आणि ती सादर करणार आहेत आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत, ते आहेत रवी मराठे. रवी मराठे हे गेले 25 जवळपास 2 दशकांहून अधिक काळ जगभरामध्ये वावरलेले आहेत. युरोप आणि अमेरिका यामध्ये ते पुण्यातल्या पेठांमध्ये जेवढ्या सहजपणे जावं किंवा पुणे मुंबई शिवनेरीने जेवढ्या सहजपणे जावं एवढ्या सहजपणे ते प्रवास करत असतात. आणि तिथल्या राजकारणाशी, समाजकारणाशी ते एक जागतेपणी कनेक्ट झालेले आहेत. असे रवी मराठे यांनी अनेक उद्योगातील महत्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. पण ते करत असतानाच मराठी माणसाचा एक बाणा मात्र त्यांच्यात कायम आहे, तो म्हणजे राजकारणात रस घेणं. आणि याच त्यांच्या वाण्यामुळे त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही आणि अमेरिकेतल्या राजकारणात सुद्धा ते तितकाच रस घेतात जेवढा ते सातारा नगर परिषदेच्याही निवडणुकीत रस घेतात. आणि ही वेगळी कथा कधीतरी आपण पुन्हा ती सुद्धा सांगू की तिथल्याही राजकारणाचे धागेदोरे त्यांनी कसे बघितलेले आहेत एकेकाळी आणि आता ते अमेरिकेत आहेत. त्यामुळे फार वेळ न घेता रवी मराठेजी तुमचं स्वागत आहे बायोस्कोप मराठीच्या या खास कार्यक्रमात गोष्ट अमेरिकन निवडणुकीची. आणि मी सूत्र तुमच्याकडे सोपवतोय आणि त्यासाठी पहिल्यांदा फ्रेम ऑफ रेफरन्सचा एक प्रश्न मी तुम्हाला कॉइन करून देतो आणि जो घेऊन तुम्ही पुढे सांगावं की अमेरिकेची निवडणूक होत असताना आम्हाला कमला हॅरिस माहित असते, ट्रम्प माहित असतात, त्यांच्या ती डिबेट झाली ते माहित असतं आणि ट्रम्प यांच्या काही वेगळ्या घोषणांमुळे ते चर्चेत असतात. कमला हॅरिस थोड्याशा लेफ्ट लिबरल समाजवादी विचारांमुळे माहीत असतात. पण या पलीकडे अमेरिकेचं राजकारण आहे कसं, इथली ही राज्य, तिथली कोणती राज्य महत्वाची ठरतात, ते स्विंग स्टेट्स म्हणजे काय, बॅटल स्टेट्स म्हणजे काय, जरा या सगळ्याचा आम्हाला गोषवारा या पहिल्या एपिसोडमध्ये आला तर पुढच्या एपिसोडसाठीची पार्श्वभूमी तयार होईल. मी हँडओव्हर करतो तुमच्याकडे रवी सर. धन्यवाद धन्यवाद प्रसन्न, ती संधी दिल्याबद्दल. आणि चांगला विषय तू आत्ता घेतलास की बॅटल ग्राउंड स्टेट म्हणजे काय, स्विंग स्टेट म्हणजे काय. कारण बाकीच्या गोष्टी अमेरिकेच्या निवडणुकीच्या या सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहेत की अमेरिकेत 2 प्रामुख्याने राजकीय पक्ष आहेत, एक रिपब्लिकन आणि एक डेमोक्रॅटिक. रिपब्लिकन हे थोडा उजव्या विचारसरणीचा पक्ष धरला जातो, डेमोक्रॅटिक हा डाव्या विचारसरणीचा पक्ष धरला जातो. दोघांच्यात चुरस कायमच असते. आता डोनाल्ड ट्रम्प या उमेदवार आहेत रिपब्लिकनचे, त्यामुळे यावर्षीची निवडणूक जास्ती रंगतदार आणि जास्ती चुरशीची अशी होतीये असं दिसतंय. पण आपण सदैव ऐकत असतो की ही निवडणूक ही बॅटल ग्राउंड स्टेट किंवा स्विंग स्टेट याच्यावर अवलंबून असते. तर आता ही स्विंग स्टेट म्हणजे काय आणि अमेरिकन निवडणुकीची ती पद्धत काय आहे हे जरा आपण पहिल्यांदा समजावून घेऊ. आणि ते समजल्यानंतर आपल्याला सहज स्विंग स्टेट बद्दल जास्ती आपल्याला व्यवस्थित माहिती कळू शकेल. तर आता मी एक तुमच्यासमोर एक USA चं इलेक्टरल कॉलेज म्हणजे काय असतं याचा मी एक आता तुम्हाला मॅप तुमच्या समोर ठेवतोय. हो, दिसतोय आम्हाला. हा, तर आता अमेरिकेमध्ये कसं असतं की इलेक्टरल कॉलेज म्हणून असतं आणि ते इलेक्टरल कॉलेज हा अध्यक्ष ठरवतो. आता हे गणित काय आहे, तर हे गणित असं आहे की प्रत्यक्ष मतदान करताना सामान्य मतदार मतदान करतात आणि त्या सामान्य मतदारातनं हे इलेक्टरल कॉलेज निवडलं जातं आणि त्या इलेक्टरल कॉलेजमधनं अध्यक्ष निवडला जातो. आता या
हा, तर हे इलेक्टरल कॉलेज जे आहे त्या मगाशी त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे 435 इथं सदस्य असतात. ते इकडची लोकसभा असं आपण समजूया, ज्याला हाऊस ऑफ काँग्रेस म्हणतात. त्यानंतर इकडची वरिष्ठ सभागृह म्हणजे आपल्याकडचं जसं राज्यसभा आहे तसं इथं सिनेट असतं. त्या सिनेटमध्ये 100 सदस्य असतात आणि हे 100 सदस्य त्या इलेक्टरल कॉलेजमध्ये असतात आणि 3 सदस्य आहेत हे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियासाठी दिलेले आहेत. आता डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियासाठी म्हणजे थोडक्यात काय की जसं आपल्याकडे दिल्लीला केंद्रशासित प्रदेश म्हणून एक विशेष दर्जा आहे, तर तसा इथं वॉशिंग्टन राजधानीचं जे शहर आहे त्या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाला 3 इलेक्टरल कॉलेजचे व्होट्स आहेत. आता हे 538 जण, 435 अधिक 100 अधिक 3, ह्या 538 मधनं ही निवडणूक ठरते. याचा अर्थ काय, तर 538 पैकी निम्मे म्हणजे 270 इलेक्टरल कॉलेज व्होट्स ही कुठल्या तरी कॅन्डिडेटला ती जिंकणं आवश्यक असतं. बरोबर आहे. तर आता हे इलेक्टरल कॉलेज म्हणजे काय हे झालं, पण आता ह्यातली थोडी पुढची गंमत अशी आहे आणि ती अशी की हे इलेक्टरल कॉलेज व्होट जे 435 आहेत हे प्रत्येक राज्याला दिलेले आहेत त्याच्या लोकसंख्येच्या स्वरूपात. आता ती लोकसंख्येच्या स्वरूपात जे प्रत्येक राज्याला दिलेले आहेत ते मी आता 1-2 मिनिटं तुम्हाला दुसऱ्या डायग्रामवर दाखवतो आणि मग आपण त्याच्याविषयी थोडं बोलूया. तर आता हे जे तुम्हाला दिसलेत हे जी आकडे दिसत आहेत हे आकडे आणि प्रत्येक राज्याचं ॲब्रिव्हेशन. उदाहरणार्थ या डायग्रामच्या बाजूला आहे डाव्या बाजूला कॅलिफोर्निया CA आणि त्याच्या खाली 54 असा आकडा दिसतोय. याचा अर्थ काय, तर कॅलिफोर्नियामधनं 54 खासदार निवडून दिले जातात, 54 इलेक्टरल कॉलेजचे व्होटर्स निवडून दिले जातात. तर हा डायग्राम वरनं तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक राज्याला एक ठराविक खासदार त्यांना निवडून दिले जातात. फक्त यातली एक वेगळी बाब जी आहे ती इथं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ती म्हणजे अशी की उदाहरणार्थ कॅलिफोर्नियामध्ये 54 इलेक्टरल कॉलेजची व्होट्स आहेत. आता 54 पैकी प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये समजा एक 40 जण डेमोक्रॅटिक निवडून आले आणि 14 जण रिपब्लिकनचे निवडून आले असं आपण धरूया. पण प्रत्यक्षात इलेक्टरल कॉलेज व्होट्स मध्ये धरताना ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला तिथं जास्ती मतं मिळतात त्या उमेदवाराला सर्वच्या सर्व 54 मतं मिळतात. म्हणजे प्रत्यक्षात जरी 14 खासदार समजा रिपब्लिकनचे निवडून आले आणि 40 डेमोक्रेटिकचे निवडून आले तरी इलेक्टरल कॉलेज व्होट्स मध्ये ती 54च्या 54 मतदार हे त्या पक्षाला धरले जातात किंवा त्या उमेदवाराला धरले जातात. तर अशा पद्धतीने ते इलेक्टरल कॉलेजचं व्होटचं कॅल्क्युलेशन होतं. आता ती जी तुम्ही आता जो पहिला फोटो त्यात तुम्हाला दिसला असेल की काही लाल रंगातली राज्य दाखवली ती आणि काही निळ्या रंगातली राज्य दाखवली. तर ही लाल रंगातली आणि निळ्या रंगातली राज्य जी आहेत ती म्हणजे काय, तर लाल रंग हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि निळा रंग हा डेमोक्रॅटिक पक्षाचा आहे. तर त्यामुळं ही जे मी मगाशी चित्र दाखवलं त्यात जी लाल रंगाची राज्य होती ती गेल्या वेळेला 2020 मध्ये रिपब्लिकन पक्षाने जिंकली आणि नॉर्मली वर्षानुवर्ष असं घडत आलेलं आहे की ही राज्य रिपब्लिकन पक्षालाच निवडून देतात. त्यामुळे त्या राज्यातले जे इलेक्टरल कॉलेजचे व्होट्स आहेत ती रिपब्लिकन उमेदवाराला मिळतात. जे निळे आहेत ते अर्थातच डेमोक्रॅटिक आहेत आणि त्याची सगळी मतं ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला मिळतात. तर अशा रीतीने हे अमेरिकेचं एक जे डिव्हिजन आहे असं म्हण की लाल आणि निळ्या रंगात, तर ती अतिशय स्पष्ट आहे. आता मग गंमत काय होते की तो परत एकदा मी चित्र दाखवतो. त्या चित्रामध्ये तुम्हाला पाहिलं तर ग्रे रंगातली काही राज्य दिसतील. आता उदाहरणार्थ मी डावीकडे जर पाहिलं तर नेवाडा 6, अरिझोना 11, इथं GA म्हणजे जॉर्जिया, त्यानंतर नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन. ही जी 7 राज्य आहेत ही 7 राज्य ही स्विंग स्टेट समजतात.
म्हणजे या राज्यातली मतं ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष निवडून यायची शक्यता ही प्रबळ असते. आणि म्हणून त्याला स्विंग स्टेट म्हणतात, कारण ती राज्य काही वेळेला डेमोक्रेटिक पक्ष जिंकतो, काही वेळा रिपब्लिकन पक्ष जिंकतो. आणि म्हणून त्याला ती स्विंग स्टेट असं म्हणतात, कारण ती या पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जातात. आणि त्याच वेळेला त्याला बॅटल ग्राउंड स्टेट म्हणतात. कारण आता मी साधं उदाहरण देतो की आता वेस्ट व्हर्जिनिया हे जे इथं तुम्हाला दिसते WV4, आता वेस्ट व्हर्जिनिया हे इतकं रिपब्लिकनांचा बालेकिल्ला आहे किंवा गड आहे की त्या वेस्ट व्हर्जिनियामध्ये डेमोक्रेटिक पक्षाने प्रचार केला तर त्याच्यात अर्थ नाही. त्यामुळं इकडचे उमेदवार आणि इकडचे पक्ष हे त्यांचं सगळं लक्ष हे ह्या 7 बॅटल ग्राउंड स्टेटवर असतं की या 7 बॅटल ग्राउंड स्टेटची मतं आपल्याला मिळवायची. आणि त्यामुळे इलेक्टरल कॉलेज हे जसं आहे तसंच बॅटल ग्राउंड स्टेट किंवा स्विंग स्टेटचा अर्थ काय ते आपल्याला आता याच्यातनं समजून येतं. आता ही जी 7 राज्य आहेत तर या 7 राज्यामध्ये देखील काही वैशिष्ट्ये आहेत. आणि ती वैशिष्ट्य मी तुला आपल्याला समजावून सांगतो की ज्यामुळं आणखी सोपं जाईल की समजायला की राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा कल हा कुठल्या गोष्टींवर ठरतो आणि काय प्रकारे मतदार विचार करतात. तर आता परत मी पुढच्या एका डायग्राम कडे जातो. आता आपण आत्ताच पाहिलं की 7 स्टेट ही स्विंग स्टेट आहेत. आता ही स्विंग स्टेट जी आहेत त्यातलं आता एक आपण उदाहरण म्हणून घेऊया की पेनसिल्व्हेनिया. आता पेनसिल्व्हेनियामध्ये 19 इलेक्टरल कॉलेजची व्होट्स आहेत. थोडक्यात काय, जर पेनसिल्व्हेनियामध्ये ज्या उमेदवाराला जास्ती मतं मिळतील, कमला हॅरिस किंवा ट्रम्प, त्या उमेदवाराला ही सगळी 19 मतं मिळतील. आता आपण पण ते स्विंग स्टेट आहे, तर स्विंग स्टेट जे आहे ते जरा आपण समजावून घेऊ ते कसं आहे ते. तर त्याच्या संदर्भात मी आणखीन एक तुम्हाला आता त्याच्याबद्दलचं एक चित्र दाखवतो. आता हे 2020ची पेनसिल्व्हेनियाचा रिझल्ट आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे ही, पण तुम्ही जर फरक पाहिला दोन्ही उमेदवारांच्या मतात तर तो साधारणतः फक्त 80,000च्या आसपास आहे. हा इतका कमी फरक जो आहे. आणि त्याच्यात देखील तुम्ही पाहिलं असेल इथं लिहिलेलं आहे डेमोक्रॅटिक फ्लिप्ड दिस स्टेट. फ्लिप्ड दिस स्टेट म्हणजे काय, तर ती 2016 साली रिपब्लिकननी जिंकलं होतं, पण 2020ला ते डेमोक्रॅटिक पार्टीने जिंकलं. आणि म्हणून त्याला आपण स्विंग स्टेट म्हणतो की त्याला स्विंग स्टेट म्हणतो, कारण ते रिपब्लिकन जिंकतात काही वेळेला डेमोक्रॅटिक जिंकतात. तर आता हे मुद्दा काय आहे की हा नुसतं स्विंग स्टेट हे तर आहेच, पण स्विंग स्टेट पेक्षा त्याचं महत्व असं आहे की त्यातलं जे निवडणुकीचं निवडून यायचं मार्जिन जे आहे किंवा तो जो लीड आहे तो अत्यंत कमी आहे. गेल्या वेळेला 80,000चा होता. आणि आता त्या 80,000च्या ह्याच्यात देखील त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप भाग हा लाल होता आणि काही भाग निळा होता. तर तो लाल भाग आणि निळा भाग म्हणजे अर्थातच कुठल्या भागात किंवा कुठल्या काउंटीजमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष जिंकला आणि कुठल्या काउंटीजमध्ये रिपब्लिकन पक्ष जिंकला. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे राज्यात जसे जिल्हे असतात आणि तसे या राज्यातल्या काउंटीज आहेत आणि त्या काउंटीजचा तो दर्शवलं की कुठल्या काउंटीजमध्ये रिपब्लिकन जिंकलं आणि कुठल्या काउंटीजमध्ये डेमोक्रॅटिक जिंकलं. पण आता यातली एक अशी जी मेख आहे, ती मेख जी आहे ती फार महत्वाची आहे आणि ती आता मी पुढच्या एका चित्रात मी तुम्हाला दाखवू इच्छितो. बरं, आता हे जर तुम्ही पाहिलं तर डेलावेअर काउंटी, तर डेलावेअर काउंटीमध्ये बायडेनना 2,06,000 मतं मिळाली आहेत आणि ट्रम्पना 1,18,000. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही 80,000चा विचार केलात तर फक्त एका काउंटीमध्येच डेमोक्रॅटिक पार्टीला 90,000च्या आसपासचा लीड मिळालेला आहे. आता हा डेलावेअर काउंटीचा भाग जो आहे, हा डेलावेअर काउंटीचा भागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते असं आहे की हा भाग जो आहे तो आपल्या फिलाडेल्फिया हे जे शहर आहे,
जे महत्वाचं मोठं शहर आहे, तर त्या शहरातला तो भाग आहे. त्या शहरात त्या डेलावेअर काउंटी ही फिलाडेल्फियाला लागून येते. आता खुद्द फिलाडेल्फिया काउंटीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्रम्प यांना जवळपास 4 लाख मतांचं लीड मिळालं. म्हणजे जर तुम्ही असा विचार केलात की बायडेन 80,000 जिंकले, सॉरी मी चुकून बोललो, ट्रम्पला 4 लाख लीड मिळालं, बायडेनना मिळालं. तर जर तुम्ही जर असा विचार केलात की 80,000चा लीड ओव्हरऑल मिळाला तर त्या बायडेनना, पण त्यापैकी 5 लाखाचा लीड हा फक्त 2 काउंटीजनी दिला, डेलावेअर आणि फिलाडेल्फिया. हा, आता हा भाग जो आहे हा पूर्णपणे शहरी आहे. आणि इथं अमेरिकेतली एक महत्वाची जी गोष्ट असते ती मी तुला परत दाखवतो की अमेरिकेत इलेक्शनमध्ये एक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी असा एक दुही आपल्याला दिसते. आता मी आणखी एक उदाहरण दाखवतो. हे तुला इथं पिट्सबर्ग शहर दिसतंय. आता हे पिट्सबर्ग शहर जे आहे ते एक मोठं शहर आहे. पिट्सबर्गचं नाव आपण सर्वसाधारणपणे आपण ऐकलेलं असतं. आता इथं पण फिलाडेल्फिया. तर तुम्ही जर पाहिलं तर फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग ही जी शहरं आणि त्याच्या आसपासचा भाग हा पूर्णपणे डेमोक्रॅटिक पार्टी जिंकते. आता इथं वरती एरी नावाचा भाग आहे, तो देखील डेमोक्रॅटिक पार्टी जिंकते, जे आगे शहरच आहे. आणि बाकीचा तुम्ही पाहिलात तर सबंध लाल भाग आहे. हा लाल भाग जो आहे हा पूर्णपणे ज्याला आपल्याला ग्रामीण भाग असं म्हणता येईल असं आहे. तर अमेरिकेतल्या निवडणुकीचा हे एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे की इथं शहरी मतदार हा सर्वसाधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनी मतदान करतो आणि ग्रामीण भागातला मतदार हा सर्वसाधारणपणे रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनी मतदान करतो. आणि त्याच्यात आता पेन्सिल्व्हेनिया सारख्या स्टेटमध्ये ज्या बाजूला डेमोक्रॅटिक पार्टीची लीड आहे तो हे सगळी शहरं असतात आणि ग्रामीण भाग हा आता रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनी राहतो. आता हे स्विंग स्टेट म्हणजे काय, तर स्विंग स्टेट का आहे, तर डेमोक्रॅटिक पार्टीला जो फिलाडेल्फियामध्ये लीड मिळाला किंवा पिट्सबर्गमध्ये जो लीड मिळाला, तर तो लीड जो आहे तो जर रिपब्लिकन पक्षाला कमी करता आला तिथला, तर रिपब्लिकन पक्ष जिंकू शकतं. आता मी आणखीन एक तुला चित्र दाखवतो ज्यातनं आणखीन एक आपल्याला हा मुद्दा जास्ती कळेल. नाही, हे पाहिलंय, सॉरी, एक मिनिट. आता जर तुम्ही पाहिलं तिथं तर हे पेन्सिल्व्हेनियाचं डेमोग्राफिक आहे की इथलं मीडियन इन्कम जे आहे ते साधारणतः $60,000 आहे. इथं बॅचलर्स डिग्री जी आहे ती साधारणतः 31% लोकांकडे आहे आणि नॉन व्हाईट पॉप्युलेशन ही साधारणतः 23% आहे. आता हे दाखवायचं कारण असं आहे की आणखी बाकीचे पण मी तुला याच्यानंतर काही फिगर्स देईन, अनालिसिस देईन, की ज्या ठिकाणी बॅचलर्स डिग्री असलेली लोक जास्ती असतात त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी जिंकते. आता उदाहरण द्यायचं म्हणजे फिलाडेल्फिया किंवा डेलावेअर किंवा चेस्टर ह्या ज्या शहरी काउंटीज आहेत फिलाडेल्फियाच्या आसपासचे, त्या ठिकाणी ग्रॅज्युएटचं प्रमाण हे 51%, 60%, 33% असं आहे. आणि आता इथं एक मला मुद्दा स्पष्ट करायला पाहिजे. इथं बॅचलर्स डिग्री म्हणजे आपल्याकडची जशी BA, BSc, BCom असते तशीच असते, पण इकडं फरक महत्वाचा आहे की इकडं बॅचलर्स डिग्रीचं शिक्षण असणे हे कॉमन नाहीये. म्हणजे संबंध जर अमेरिकेचा तर तुम्ही विचार केलात तर संबंध अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये 30%च्या आसपास फक्त बॅचलर्स डिग्री असलेली लोक आहेत. हे एखाद्या वेळा लोकांना त्याचं आश्चर्य वाटू शकेल की एवढी प्रगतिशील देश, एवढा श्रीमंत देश, पण इथली संबंध शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था ही त्या प्रकारे आहे. पण जिथं बॅचलर्स डिग्री असलेली लोक जास्ती असतात त्या ठिकाणी हे कायम लक्षात आलेलं आहे की डेमोक्रॅटिक पार्टी ही सदैव जिंकते.
आता आता त्यामुळं पेनसिल्व्हेनिया तुम्हाला जिंकायचं असेल तर काय पाहिजे, तर तुम्हाला हे जे बॅचलर्स डिग्रीवाले जे आहेत हे तुम्हाला जास्ती स्वतःकडे ओढले पाहिजेत, कारण ती लोक या ठिकाणी जास्ती आहेत आणि व्हाईट पॉप्युलेशन पण इकडे जास्ती आहे. आणि व्हाईट आणखी विचारू? हो, बोला बोला. एक इंडिकेटर म्हणून विचारतो, आम्हाला इथे जी काही चर्चा ऐकायला येते की तिकडचे चॅनल सुद्धा विभागलेले, ट्रम्पच्या बाजूने, कमलाच्या बाजूने किंवा रिपब्लिकनच्या बाजूने, डेमोक्रॅटच्या बाजूने, आणि असं मानलं जातं की फॉक्स वृत्तवाहिनी आणि फॉक्स सारख्या वृत्तवाहिनी या ट्रम्प किंवा परिणामी रिपब्लिकनच्या बाजूने असतात. सो असं इंडिकेशन बघता येईल का आपल्याला की जी तुम्ही सगळी रेड स्टेट्स दाखवली ती बाय डिफॉल्ट तिकडे फॉक्सचं पाहण्याचं प्रमाण जास्त असेल असा आपण अंदाज बांधू शकतो? हे केवळ मी स्वतः एक इलेक्ट्रॉनिक मीडियातला असल्यामुळे एक मी इंटरेस्ट म्हणून विचारतोय. बरोबर आहे, नक्कीच आहे. त्यातला एक फक्त तुला मी महत्वाचा भाग सांगतो की जर आपण चॅनल्सचा विचार केला तर फॉक्स सोडून एबीसी काय, सीबीएस काय, CNN काय, ही जी बाकीचे न्यूज चॅनल आहेत ही सर्वसाधारणपणे ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनी आहेत असं धरलं जातं. आता ती प्रत्यक्षात आहेत का नाही हा मुद्दा वेगळा आहे. आणि हे का मी बोलतोय हे तुला सांगतो की जर इथे एक सर्व्हे झाला आणि त्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की जी लोक रिपब्लिकन पक्षाला मत देतात तर ती 71% त्यातली लोक ही फॉक्स न्यूजवर विश्वास ठेवतात. अच्छा, इंटरेस्टिंग. हा, आणि जी लोक डेमोक्रॅटिक पक्षाला मत देतात ती या 4-5 चॅनलमध्ये विभागलेली आहेत. एबीसी, सीबीएस, त्यानंतर CNN वगैरे. तर असा तो एक डिव्हिजन इथं नक्कीच आहे. आणखी काही तुला विचारायचा प्रश्न तर का पुढे बोलू? नाही, मला केवळ त्या तुम्ही ग्रॅज्युएशनचा मुद्दा सांगितला की शिक्षणाचा संबंध हा डेमोक्रॅट्सला निवडून आणण्याशी आहे, त्याचप्रमाणे चॅनलचं व्ह्युअरशिप पॅटर्न सुद्धा सत्तेच्या समीकरणाशी निगडित आहे का, केवळ एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार म्हणून विचार असं वाटलं? बरोबर, पुढे जाऊ शकता. बरोबर आहे. पण ते मी तुला सांगितलं की फॉक्स आपण आता मग तू एखाद वेळा हा प्रश्न पण तुझ्या डोक्यात येईल की 1 विरुद्ध 5 चॅनल असं गणित कसं काय आहे? तर त्याचं आणखी उत्तर असं आहे की रिपब्लिकन पक्षाची जी मतदार आहेत, जेव्हा कट्टर मतदार आहेत, ते फक्त फॉक्स न्यूज फॉलो करत नाहीत, तर ते ग्रामीण भागात असल्यामुळं, ग्रामीण आता शेतकरी जो आहे तो समजा शेतात गेलेला आहे काम करायला, तर तिथं काय त्याच्याकडे टेलिव्हिजन नाहीये, तर या ठिकाणी रेडिओ खूप अमेरिकेत पॉप्युलर आहे अजून देखील. आणि शॉन हॅनिटी म्हणून एक कट्टर ट्रम्पचा समर्थक किंवा रिपब्लिकनचा समर्थक असं म्हण, तर त्यांचा एक स्वतःचा रेडिओ शो असतो दररोज. तर हा जो रेडिओ शो आहे याला इतकी लोकप्रियता आहे की फॉक्स न्यूजच्या खालोखाल रिपब्लिकन पक्षाचे ची लोक मतदार काय बघतात, तर शॉन व्हॅनिटीचा रेडिओ शो ऐकतात. अच्छा, इंटरेस्टिंग. हा, तर हे त्यामुळं, आणि इथं परत आपण जे आतापर्यंत बोलतोय हे याचं गणित जुळतं. गणित अशा अर्थाने जुळतं की तुम्ही शहरी मतदार आहात, तुम्ही शहरी मतदार असल्यामुळे तुम्ही बहुतेक तुमचा 8 ते 5 किंवा अशा तऱ्हेचा एक ठराविक तुमचा जॉब पॅटर्न असतो. मग तुम्ही घरी येता आणि टीव्ही पाहता. आता तुम्ही जर ग्रामीण मतदार असाल, तुम्ही शेतात गेलात तर तुम्ही काही टीव्ही घेऊन जाणार नाही, त्यामुळे तुम्ही शॉन हॅनिटी ऐकता आणि तुमचं रिपब्लिकन पक्षाचं बद्दलचं मत चांगलं असतं. असं ते कन्सिस्टन्सी तशी थोडीफार तुम्हाला तिथं दिसून येते. तर आता एक आणखी, तुम्ही ब्ल्यू स्टेट्स आणि रेड स्टेट्स मध्ये तुम्ही मगाशी जो मॅप दाखवत होता त्याच्यात मी हे सुद्धा नोट केलं, काही स्टेट्स ही ग्रे पण नाहीयेत. म्हणजे बॅटलफील्ड स्टेट्स मला कळली ती 7 स्टेट्स आहेत ते लक्षात आलं आमच्या, बरोबर. पण काही स्टेट्सना निळा रंग फिका होता, काही स्टेट्सना लाल रंग फिका होता. त्याचं काय कारण आहे? हा, तर त्याचं कारण म्हणजे आता मी परत 2 मिनिटं तिकडे त्या मॅपवर जातो, कारण म्हणजे मी जेव्हा सांगीन तेव्हा ते अर्थ कळेल त्याचा. तर आता ह्या परत जर मॅप आपण पाहिला तर आता मी उदाहरण देतो. न्यू मेक्सिको हे आता हे फिक्कट निळं आहे. तर ते फिक्कट निळं असं आहे कारण ते कधीतरी पूर्वी स्विंग होतं, पण हल्ली आजकाल ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनी असतं. आणि त्याच्यात आणखी एक परत डार्क निळा आणि फिक्कट निळ्याचं आणखी एक कारण असतं. इथं कसं असतं की इथं जेव्हा तुमची निवडणूक होते तेव्हा मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 पातळीवर निवडणूक होते. एक लोकसभेची,
एक सिनेटची म्हणजे आपल्याकडची राज्यसभा, फक्त इकडचं सिनेटची देखील निवडणूक ही प्रत्यक्ष मतदारातनं होते. ते म्हणजे सर्वसामान्य मतदार त्यांचा सिनेटर निवडतो. आणि तिसरा प्रेसिडेन्शियल इलेक्शन. तर 3 ठिकाणी जर डेमोक्रॅटिक पक्ष जिंकत असेल तर त्याला जनरली एक ज्याला डार्क निळा रंग तो दिला जातो. तर फिकट निळा आहे याचा अर्थ असा आहे की या फिकट निळ्यामध्ये काही या 3 पैकी एखाद्या वेळेला सिनेटर मध्ये रिपब्लिकन निवडून आलेत, किंवा तुला अगदी स्पष्ट स्पेसिफिक जर उदाहरण द्यायचं झालं तर व्हर्जिनिया, जिथं मी राहतो, तर व्हर्जिनिया हे आता माझा उजवीकडं दिसत असेल तुला, तर व्हर्जिनियाचे 13 जण आहेत. तर व्हर्जिनिया फिकट निळं का दाखवलंय, तर मागच्या वेळेला व्हर्जिनियामध्ये रिपब्लिकनचा गव्हर्नर निवडून आला. हा, तर त्यामुळे म्हणजे थोडक्यात काय की काही वेळेला त्या तिनातल्या एखाद्या लोकल लेवलला रिपब्लिकन पक्ष निवडून येतो, म्हणून त्याचा फिकट निळा दाखवला जातो. आणि हेच कारण रेड, जे फिकट रेड आहे त्याचा अर्थ की कधी काही ते डेमोक्रॅट्सकडे होतं, आता ते रिपब्लिकनकडे आहे. रिपब्लिकनकडे आहेत, किंवा त्याच्या तिथं काही वेळेला सिनेटमध्ये किंवा काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी निवडून आलेली आहे. बरं. हा, म्हणजे त्याला एक इथं टर्म आहे, जेव्हा तुम्ही 3ही निवडणुका जिंकता तेव्हा त्याला ट्रिफेक्टा असं एक इथं टर्मिनॉलॉजी वापरली जाते. जिथं जिथं निळं तुम्हाला डार्क दिसते त्याला ट्रिफेक्टा म्हणतात. बरं. हा, तर ट्रिफेक्टा कशाला म्हणतात, परत एकदा सांगा. ट्रिफेक्टा म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये तुमचं बहुमत मिळालं तुमच्या राज्यात, तुमच्या राज्य सिनेटमध्ये मिळालं, आणि शिवाय प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये ते राज्य तुमच्याच बाजूने तुम्ही जिंकलं. अच्छा, ओके. म्हणजे थोडक्यात सर्व ठिकाणी तुमचा एकच पक्ष निवडून आला तर त्याला 3ही ठिकाणी तर त्याला ट्रिफेक्टा म्हणतात. बरं. तर याच्यात एक मात्र अपवाद मी आवर्जून इथं दाखवू इच्छितो, आणि तो म्हणजे इथं जर तुझं पाहिलंस तर नेवाडा. आता या नेवाडामध्ये 4 आणि 1 असं दाखवलंय. आता ही काय भानगड आहे, कारण जनरली काय असतं की जे राज्य ज्या पक्षाचा उमेदवाराला जास्ती मतं मिळतात त्याला सर्व त्या राज्याची मतं मिळतात. पण मग इथं नेब्रास्कामध्ये 4 आणि 1 का दाखवलंय, त्याचं कारण असं आहे की नेब्रास्का राज्याचा स्वतःचा नियम वेगळा आहे. नेब्रास्का राज्यामध्ये त्याची 2 मतं ही ज्या पक्षाच्या उमेदवाराला जास्ती मतं मिळतात तो घेतो. पण तिथं 3 काँग्रेसच्या सीट आहेत, तर 3 पैकी 1 सीट ही डेमोक्रॅटिक पार्टी सदैव जिंकते. तर त्यामुळे त्या राज्याचा रूल वेगळा आहे. त्या राज्याचा रूल रिपब्लिकन पक्षाला 5 मतं मिळत नाहीत, तर रिपब्लिकन पक्षाला ती 2 मतं मिळतात, आणि राहिलेले 3 जे आहेत ते काँग्रेसमध्ये कोण जिंकलं त्यावर अवलंबून राहतं. तर काँग्रेस 3 पैकी 1 डेमोक्रॅटिक पार्टीने जिंकली आहे, म्हणून ते 1 तिथं निळं दाखवलंय. बरं. आणि तसंच तुझं लक्ष मी इकडं तुला दाखवतो, हे बघ इथं पण. हा, इथं जे आहे ते परत तिथं तोच रूल आहे, त्यामुळे तिथं 1 रिपब्लिकन तुला दिसेल. बरं. हा, तर आता तर ही त्यातले ते थोडासा 2 राज्यांचे स्वतःचे नियम वेगळे असल्यामुळं ती स्थिती निर्माण होते. बरं. तर आता शेवटाकडे येत असताना हा झाला सगळा, तुम्ही आतापर्यंत आम्हाला मॅप दाखवला की सगळा हा मॅप कसा आहे, ही राज्य कशी आहे, त्यांची प्रवृत्ती कशी आहे, रिपब्लिकन स्टेट्स, डेमोक्रॅटिक स्टेट्स किंवा डेमोक्रॅट्स वाल्यांच्या स्टेट्स, आणि बॅटलफील्ड 7 स्टेट्स आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं. या व्यतिरिक्त एक अलास्काचा थोडासा वेगळा उल्लेख, कारण लगेच साधारणपणे अमेरिका हा फक्त तुम्हाला कॅनडा आणि मेक्सिकोच्या मधला पट्टा नेहमी नकाशा म्हणून दिसतो, पण अलास्का हा एक मोठा आहे, आणि कधी काही रशियाकडनं अमेरिकेने तो विकत घेतलेला प्रांत होता, आणि तो रेड स्टेट आहे. मी तो मगाशी खाली बघितला. अलास्का बद्दल 2 ओळी तिकडे, अलास्का राज्याबद्दल पण, म्हणजे अलास्का त्याला प्रांत म्हणतात. आणि आणखी एक भारताच्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याकडे जसे केंद्रशासित प्रदेश आहेत तसं काही तिकडे असतं का, त्याच्याबद्दल सुद्धा एक. हा, तर पहिला म्हणजे अलास्काबद्दल मी सांगतो की अलास्का हे राज्य अमेरिकेला जोडले गेलेले नाही. हे जे तू पाहिलेस ज्या आपल्या नकाशात ते योग्य आहे, आणि ते जोडलं गेलं नसलं तरी ते सदैव रिपब्लिकनच्या बाजूनी उभं राहिलेलं आहे. त्यामुळं अलास्का हे रिपब्लिकन्सचा एक स्ट्रॉंग होल्ड असंच आपण त्याला धरलं जातं.
बरोबर. त्यानंतर तुझा दुसरा प्रश्न काय होता भारताच्या संदर्भात? जसं भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे तिथे खासदार निवडून येतात, खासदार आहेत तिथे सुद्धा, पण तो प्रदेश स्वतः मात्र केंद्रशासित असतो. बरोबर. अनलाईक इतर स्टेटचं तसं नसतं. तिकडे राज्यपाल प्रमुख असतात, जशी दिल्ली आहे, जसे बाकीचे आपले आहेत एरिया, तिकडे राज्यपाल प्रमुख असतात. अमेरिकेमध्ये आपल्या आणि भारतातल्या आणि अमेरिकन पद्धतीमध्ये आपल्याकडे राष्ट्रपती राज्यपाल हे नामधारी आहेत. अमेरिकेमध्ये राष्ट्रपती राज्यपाल, तिकडे राष्ट्राध्यक्ष शब्द आहेत, आणि गव्हर्नर इक्वेट्स टू सीएम इन महाराष्ट्र. बरोबर. राष्ट्राध्यक्ष इक्वेट्स प्राईम मिनिस्टर इन इंडिया. बरोबर. एका अर्थानं म्हणजे प्रशासकीय ताकदीच्या अनुषंगानं. बरोबर. सो हा एक थोडासा फरक फक्त सांगा, म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे निवडणुकीची प्रक्रिया काय, म्हणजे आय मीन टू से की भारतामधली प्रक्रिया, सत्ता स्थानांची सगळी उतरंड, हायरार्की, आणि अमेरिकेतली हायरार्की ही एक आपल्या एक सर्वसामान्य प्रेक्षकांना सुद्धा लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ आर्नोल्ड श्वार्झनेगर हा कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर होता, म्हणजे तो मुख्यमंत्री होता, पण हेच महाराष्ट्राचे गव्हर्नर असा आपण शब्द प्रयोग करतो, त्यावेळी तो एक नामधारी राज्यपाल असतात. बरोबर. थोडंसं सांगितलं तर बरं पडेल. बरोबर आहे. ते इकडं आपण भारतामध्ये अर्थातच तू जे म्हणलास तसं राज्यपाल हा नामधारी असतो, किंवा राष्ट्राध्यक्षांचं देखील आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारे पद आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. पण संबंध जी एक्झिक्युटिव्ह पॉवर जी म्हणता येईल ती आपल्याकडं प्राईम मिनिस्टरकडे असते, तशीच इकडं प्रेसिडेंटकडे असते. या इकडं आपल्याकडचे जसे गव्हर्नर आहेत राज्यांचे, तशी इकडं काही पद्धत नाही. इकडचा राज्याचा गव्हर्नर म्हणजे आपला मुख्यमंत्री. हे तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. आता एक मात्र यातला महत्वाचा मी गोष्ट तुला सांगेन की एवढं प्रेसिडेंटला इकडं महत्व का? आता प्रेसिडेंटने जर, याचा अर्थ असा आहे का की प्रेसिडेंट मनाला येईल ते कुठलेही कायदे करू शकतो? नाही, अजिबात नाही. पण मग त्यांचा अधिकार किंवा त्याला एवढं महत्व का? त्याचं कारणच आहे की कुठलाही नवा कायदा करायचा झाला तर कुठलाही नवा कायदा, थोडक्यात आपल्याकडे कुठलंही विधेयक जे आपण आणतो लोकसभेत, तर ते विधेयक जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते काँग्रेसमध्ये बहुमतानी मंजूर व्हायला लागतं, त्यानंतर सिनेटमध्ये बहुमतानी मंजूर व्हायला लागतं, आणि त्यानंतर हे सर्वात महत्वाचं आहे, त्यानंतर इकडच्या राष्ट्राध्यक्षाला ते विधेयक नाकारायचा अधिकार आहे. म्हणजे जे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केलं आहे ते आपल्याकडे राष्ट्राध्यक्ष, आपले राष्ट्राध्यक्ष हे जनरली त्यांनी फक्त त्यांची सही औपचारिकता आहे. इकडं तसं नाहीये. इकडं राष्ट्राध्यक्षाला घटनेने दिलेला अधिकार आहे की ते विधेयक तो नाकारू शकतो. त्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एवढे अधिकार मानले जातात. आणि की त्यामुळं काय सर्व शेवटी विधेयक म्हणजे काय तर राष्ट्राची आर्थिक धोरण, राष्ट्राचं सामाजिक धोरण, की अबॉर्शनचा काय विषय असेल किंवा टॅक्सेस काय पाहिजेत. पण जरी काँग्रेसनी किंवा सिनेटनी काहीही ठरवलं तरी शेवटचा शब्द हा राष्ट्राध्यक्षाचा असतो. म्हणून राष्ट्राध्यक्षाला इकडं एवढं महत्व. एक पुढे जाण्यापूर्वी, आणि आपण म्हणजे पुढच्या साधारणपणे, कारण तुम्ही तिकडे अमेरिकेत आहात, आपण इकडे आम्ही भारतातून बोलतोय, त्यामुळे वेळेची भान लक्षात घेऊन हा एपिसोड संपवण्यापूर्वी, प्रत्येक इलेक्शनचा स्वतःचा चेहरा असतो. भारतामध्ये आताच्या निवडणुकीमध्ये संविधान खतरेमेचं नॅरेटिव्ह होतं, त्या विरोधात विकासाची हाक होती नरेंद्र मोदींकडून. मोदी सांगत होते की आम्ही कशा प्रकारे प्रोजेक्ट्स करतोय. त्यामुळे एकीकडे विकासाचं प्रारूप, दुसरीकडे संविधान विरोधी नॅरेटिव्ह, अशा प्रकारचं ते एक संघर्ष व्हायला पाहायला मिळाला. आणि प्रत्येक निवडणूक त्या दृष्टीने ती ड्राईव्ह होते. तर अमेरिकेमध्ये आता ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि कमला हॅरिस यांचा डेमोक्रॅटिक पक्ष, हे कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक सगळी लढवली जाते? कोणत्या बॅटलफील्डचे मुद्दे कोणते आहेत? आता बॅटलफील्डचे मुद्दे आता प्रामुख्याने दोन आहेत. एक म्हणजे इकॉनॉमी. तर इकॉनॉमीच्या बाबतीत काय झालंय की अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ती इतकी वर्षानुवर्ष मजबूत आहे, ताकदवान आहे आणि स्टेबल आहे असं म्हणता येईल आपल्याला, की आमच्याकडे इन्फ्लेशन हे कधीतरी 0.5%, 1% असं असतं. आणि हे वर्षानुवर्ष आहे. म्हणजे आता मी परदेशात एवढी वर्ष राहिलोय, कधी मला अगदी गंमत म्हणून मी सांगायचा मुद्दा म्हणजे 1 डझन अंडी आणायला गेलो तर आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे मला 12 आणे पडतात. आणि ते 12 आण्याचे कधीतरी 80 पैसे होतील किंवा 85 पैसे होतील. याच्या पलीकडे गेल्या 10 वर्षात किंमत बदलली नाही. गेल्या 4 वर्षात कोविड नंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेचं काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याला मुख्य कारण अर्थातच कोविड होतं, की ज्यामुळं इथं इन्फ्लेशन किंवा महागाई ही प्रचंड वाढली. म्हणजे आता याची जर तुलना करायची झाली
तर जिथं आमच्याकडं 0.5% किंवा 1% महागाई असायची, तिथं गेल्या 4 वर्षात 20%, 22% किमती वाढल्यात. तर आता इकडच्या लोकांना ती महागाईची सवयच नाही. मी म्हणलं तसं 10 वर्ष जर मी अंड आपल्या भारतीय भाषेत बोलायचं म्हणजे 12 आण्याला मी 1 डझन विकत घेतोय आणि अचानक मला 2 रुपये द्यायला लागले, तर नक्कीच त्याची मला झळ पोचते. तर त्यामुळे इकॉनॉमी हा इथला आत्ता एक नक्कीच या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की महागाई आणि महागाई पासनं राष्ट्राला दूर कसं ठेवता येईल आणि शिवाय आपली आर्थिक विकास हा तर चालू राहायला पाहिजे महागाई न होता. तर तो एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे इमिग्रेशन. आता इमिग्रेशन मध्ये इथं 2 आहेत. एक तर लॉफुल इमिग्रेशन म्हणजे उदाहरणार्थ माझ्यासारखी आलेली लोक किंवा जी इकडं लिगली येतात की नोकरीसाठी H1 व्हिसा, L1 व्हिसा वगैरे वगैरे. तर आणि दुसरा इमिग्रेशन आहे ते इलिगल इमिग्रेशन. आता इलिगल इमिग्रेशन इकडे का होतं तर लोकांना असं वाटतं की अरे अमेरिकेचा व्हिसा मिळायला देखील एवढं कटकटीचं असतं, मग अमेरिकेत लोक जातात कशी, घुसतात कशी. तर त्याचं कारण असं आहे की इकडं मेक्सिको आणि अमेरिका एकमेकाला जोडले गेलेत भौगोलिक दृष्ट्या, आणि ती जवळजवळ 4,500 मैलाची त्यांची सीमा आहे. आता 4,000 मैलाची सीमा ही प्रत्येक 10 फुटावर काही तुम्ही सैनिक ठेवून ती प्रोटेक्ट करू शकत नाही. आणि प्रोटेक्शनचं दुसरं कारण असू शकतं जर मेक्सिको शत्रू असतं तर. म्हणजे उदाहरणार्थ भारत पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व आहे, पण मेक्सिको अमेरिकेत अदरवाईज राजकीय कुठलंही शत्रुत्व नाही. त्यामुळे तिथं त्यामुळे सीमेवर सैन्य ठेवलंय अशी काही गरज नाही. त्यामुळे ही 4,000 मैलाची जी सीमा आहे ती प्रोटेक्ट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे इलिगल इमिग्रेशन इकडं होतं. मेक्सिकोतनं येतात. मेक्सिकोपेक्षा मेक्सिकोच्या ज्या खालचे जे आहेत कोलंबिया, होंडुरास, एल सॅल्वाडोर, हैती, इकडनं सगळीकडनं ते मायग्रंट इकडे घुसतात. आणि बऱ्याच वेळेला इथं मायग्रंटना ते अमेरिका अधिकृतरित्या त्यांना असायलम पण देतात. आता उदाहरणार्थ हैतीमध्ये जे सगळे गँग वॉर चालू आहे, संबंध हैतीमध्ये सध्या समाज व्यवस्था अशी नाहीच आहे, तर तिकडची लोक येतात तर त्यांना हे दिलेलं आहे. त्यानंतर अमेरिकेच्या आणखीन एक इमिग्रेशन म्हणजे आफ्रिकन राज्यातनं काही देशातनं काही येतात वगैरे. पण ही जी लोक येतात याच्या विरुद्ध एक जनसामान्यात असंतोष आहे असं म्हणता येईल. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की तो असंतोष भडकवायचं काम ट्रम्प करतात. प्रत्यक्षात जरी तो मुद्दा ज्वलंत असेल नसेल, पण ज्या प्रकारे तो ट्रम्प मांडतायत त्यामुळं लोकांना एक ते भीती दाखवतायत. आता कालच तुला उदाहरण देतो. हे शब्दशः काल ट्रम्प बोलले. काल मिशिगनमध्ये त्यांनी एका सभेत असं सांगितलं की म्हणे जर तुम्ही मला मत दिलं नाहीत आणि कमला हॅरिस निवडून आल्या तर पुढच्या वर्षी म्हणे हे सगळे इलिगल इमिग्रंट तुमच्या किचन मध्ये घुसतील आणि तुमचं अन्न खातील आणि तुम्हाला फाकलून लावतील. आता हे म्हणजे ही अतिशयोक्ती हा त्यांचा ट्रम्प यांचा एक कायमचा नेहमीचा भाग आहे. पण अशा पद्धतीने भावना भडकवणे असं जे म्हणता येईल तर ते काम ट्रम्प करतायत. पण त्यामुळे काय होतं ते सतत त्याविषयी बोलत असल्यामुळे इमिग्रेशन हा एक महत्वाचा विषय असं धरलं जातं. आणि त्याच्यापेक्षा एक तिसरा विषय जो जास्ती ज्याला आपण संवेदनशील असं म्हणता येईल तो म्हणजे गर्भपात. हा काय झालं गेल्या 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने इथं गर्भपात अलाव होता तो त्यांनी गर्भपातावर बंदी होती ती उठवली. आता त्यामुळं गर्भपात जो अलाव होता तो आता अलाव नाही असं केलं. थोडक्यात गर्भपातावर बंदी आणली. आता त्यामुळं इकडच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना खूप त्याचा त्रास होतोय, कारण गर्भपातावर बंदी असल्यामुळं इथल्या स्त्रियांचं म्हणणं काय की मी माझा गर्भ वाढवायचा काही नाही किंवा मी जन्म द्यायचा की नाही, हे माझं स्वातंत्र्य आहे. हे माझ्या स्वातंत्र्यावर सरकारने नको घालायला. मला पाहिजे असेल तर मी त्या मुलाला जन्म देईन, मला नको असेल तर त्या मुलाला मी जन्म देणार नाही.
बरोबर आहे. त्यामुळं हा जो व्यक्ती स्वातंत्र्यावर जो एक घाला आलेला आहे, तर त्याचं कमला हॅरिस त्या स्वतः बाई असल्यामुळे आणि डेमोक्रेटिक पार्टीची देखील सदैव अबॉर्शन अलाउ करा असं भूमिका असल्यामुळे त्यांनी तो एक मोठा मुद्दा बनवलेला आहे. आणि आता जे दिसतंय त्यानुसार स्विंग स्टेटमध्ये स्त्रिया या मुद्द्यावर त्यांचा कल डेमोक्रेटिक पार्टीकडे थोडा थोडा आहे असं ओपिनियन पोल देखील सांगतायत. तर इमिग्रेशन, गर्भपात आणि महागाई हे 3 आता यावर्षीचे निवडणुकीचे मुद्दे आहेत. एक शेवट करण्यापूर्वी ह्या सगळ्या डोमेस्टिक पॉलिसीचे मुद्दे झाले, पण अमेरिकेचं तिकडे रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा अमेरिकेचं इन्व्हॉल्वमेंट्स आहेत, इंटरेस्ट आहेत, नेटो देशाच्या मधली महत्वाचा देश म्हणून संबंध आहेत, इस्रायल पॅलेस्टीनमध्ये संबंध गुंतलेले आहेत, कारण ज्यू लॉबी अमेरिकेत मोठी आहे. आणि जगभरात सुद्धा चायनापासून वाचवण्यासाठी क्वाडमध्ये अमेरिका इंटरेस्टेड आहे. भारताला मोठं करण्यात अमेरिकेला रस आहे, कारण चीनच्या समोर उभं राहायचं आहे. सो या इंटरनॅशनल पॉलिसीज ज्या आम्हाला आपल्या अख्ख्या जगाला लक्ष असतं की ट्रम्प काय ठरवत आहेत, कमला हॅरिस काय ठरवत आहेत, अफगाणिस्तानातून सैन्य काढणं ही बिडेन यांचा हा निर्णय होता. ट्रम्प वेगळा विचार करू शकत असेल. सो इंटरनॅशनल पॉलिसीच्या बाबतीत कितपत चर्चा होते? इंटरनॅशनल पॉलिसी बद्दल चर्चा होते, पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेच्या काही ज्या भूमिका आहेत त्या भूमिका सदैव कोणीही राष्ट्राध्यक्ष झाला तरी त्या कायम राहणार. उदाहरणार्थ मिडल ईस्टच्या बाबतीत किंवा इस्रायल पॅलेस्टिनियनच्या बाबतीत आणि किंवा इराणच्या बाबतीत, तर इराण आणि ह्याच्या बाबतीत कायम अमेरिका इस्रायलच्या बाजूनी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, आर्थिक मदत करते, शस्त्रास्त्रांची मदत करते. आणि ती भूमिका काही ट्रम्प निवडून आल्यामुळे बदलणार नाही किंवा हॅरिस आल्यामुळे बदलणार नाही. एक मात्र फरक थोडासा ट्रम्प आला तर होऊ शकतो आणि तो म्हणजे नाटो. आता आपल्याला माहिती आहे की नाटो मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी, की ज्याच्यामुळं अमेरिका आणि युरोपियन देश यांनी हे एकमेकांना संरक्षणाचा त्यांचा करार आहे की एकमेकांना मदत करतील. आता मागच्या वेळेला जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा त्यांनी सांगितलं की नाटोमध्ये अमेरिका फार पैसे देते आणि माझे युरोपियन देश पैसे देत नाहीत आणि त्यामुळे मी त्यांची मदत कमी करणार वगैरे. थोडक्यात नाटो विरुद्ध त्यांचं थोडीफार भूमिका होती. आता बायडेन आल्यावर बायडेननी परत ती नाटोची अतिशय त्यांचं जे पूर्वीचं घट्ट संबंध होते ते परत निर्माण केले आहेत. आता ट्रम्प आल्यावर परत तेवढीच एक फक्त नाटोच्या देशांना भीती आहे की आता जर ट्रम्प निवडून आले तर आपले परत संबंध थोडे ताणले जातात. पण अदरवाईज चायनाच्या बाबतीत काय किंवा रशियाच्या बाबतीत ओव्हरऑल काय, तर असं मला वाटत नाही की त्यात काही अमेरिकेच्या भूमिकेत फार मोठा बदल घडेल कोणी निवडून आलं तरी. आणि मुख्य त्याची चर्चा अशी काही इथं सामान्य मतदार किंवा निवडणुकीच्या नसते. रवी सर, तुम्ही या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये अमेरिकेच्या इलेक्शनचा प्रायमरी सगळ्या आमच्या गोष्टी कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर केलेल्या आहेत. प्रेक्षकांना आता जे अमेरिकन इलेक्शनमध्ये रस घेत असतील त्यांच्यासाठी आता बेसिक्स चांगल्या प्रकारे क्लिअर झालेले आहेत. अर्थात आणखी अनेक मुद्दे राहिलेले आहेत आणि ते आपण पुढच्या एपिसोड्समध्ये घेणारच आहोत. आणि तुम्ही छान पद्धतीने रसाळ पद्धतीने समजावून सांगताय, त्यामुळे एक एक गोष्टी लक्षात येत आहेत. स्विंग स्टेट, बॅटल स्टेट्स कोणत्या आहेत आणि मग ते रेड स्टेट्स वर्सेस ब्ल्यू स्टेट्स, मग त्याच्यामध्ये बदलणाऱ्या स्टेट्स आणि याच्या जोडीला आताचं तिकडे समीकरण कसं येते. आणखी डीप मध्ये आपल्याला जायचंय, मात्र ते पुढच्या एपिसोडमध्ये गोष्ट अमेरिकन निवडणुकीची. एक थोडासा ज्याला म्हणता येईल की इंटरेस्टिंग भाग मी दाखवून हे संपूया. जरूर जरूर जरूर. तर आता आपण बोलणं झालं की 538 इलेक्टरल कॉलेज व्होट्स आहेत आणि त्यापैकी 270 जिंकायला पाहिजेत. तर एक असं स्थिती होऊ शकते बरं का की दोघांची 269 होणार. बरं. आणि ही वन ऑफ द कॉम्बिनेशन मी इथं प्रेझेंट केलंय की आता ही जी 7 स्विंग स्टेट आहेत त्या 7 पैकी जर तुम्हाला विस्कॉन्सिन, अरिझोना, जॉर्जिया आणि नेवाडा ही हॅरिसने जिंकली आणि नॉर्थ कॅरोलिना, मिशिगन आणि पेन्सिल्व्हेनिया हे ट्रम्पने जिंकले आहे, तर दोघांचेही 269 होतात. आता हे दोघांचेही 269 झाले तर अध्यक्ष कसा निवडला जातो हे आपण पुढच्या भागात बघूया.
जरूर जरूर रवी सर, हा खूप इंटरेस्टिंग भाग असेल. भारतामध्ये वेगळ्याच आणखी अडचणी असतात. भारतामध्ये छोटे मोठे पक्ष असतात, ते जागा मिळवतात आणि मोठमोठ्या पक्षांना, भाजप काँग्रेसला आपल्या मागे आणायचा प्रयत्न करतात आणि त्यातून तिसरी आघाडी सुरू होते. आपलं इलेक्शन आणखी वेगळं आहे, पण ठीक आहे. या निमित्तानं अमेरिकन जी सगळ्यात जुनी लोकशाही मानली जाते तिच्याबद्दलची आपली ही कथापुराण, हे कथापुराण असं सुरू राहणार आहे. आणि पंडित रवी मराठे यांच्या माध्यमातून हे अमेरिकन निवडणुकीचं पुराण असंच आपण सुरू ठेवणार आहोत. गोष्ट अमेरिकन निवडणुकीची अशी सुरू राहील बायोस्कोप मराठीवर. तुर्तास रवी सर, तुमचे आभार या पहिल्या एपिसोडसाठी. पुन्हा आपण भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये नव्या माहितीसर. धन्यवाद. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना फक्त जाण्यापूर्वी एक विनंती, बायोस्कोप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही रवी मराठे यांच्या सुद्धा ट्विटर हँडलला तुम्ही फॉलो करू शकता. एक्स हँडलला, आता एक्स म्हणावं लागेल. आम्ही स्वतः फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स वर आहोत. मी स्वतः फेसबुक आणि एक्स वर आहे. आम्हाला फॉलो करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.